नमस्कार फ्रेंड्स, तुम्ही जर ज्वेलरी स्टोअर ओनर असाल किंवा ज्वेलरी डिझायनर असाल आणि तुम्ही तुमची ज्वेलरी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती किंवा सोशल मीडियावरती विकताय आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्या ज्वेलरीचे स्टुडिओ क्वालिटीजमध्ये फोटोज हवे असतील तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे। कारण मित्रांनो, जसं की मोठे ब्रँड्स आहेत, अल्लॅम ज्वेलर्स, पीसी ज्वेलर्स यासारखं प्रत्येकाला मॉडेल हायर करता येणं शक्य नाही। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मॉडेल्स हायर न करता ज्वेलरीचे एआयच्या मदतीने सुंदर असं फोटोशूट करून दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। यासाठी आपण एक जबरदस्त एआय टूल वापरणार आहोत, त्याचं नाव आहे सेलर पिक। त्यांच्या वेबसाईटवरती जा, याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। गूगलने साइन इन करा। साइन इन झालं की प्रत्येक ईमेल आयडीला इथं 20 फ्री क्रेडिट्स मिळतात। तर चला सुंदर एआय मॉडेल सोबत ज्वेलरी फोटोग्राफी करूया। उजवीकडे एआय मॉडेलवर क्लिक करा, मध्यभागी अपलोडवर जा आणि ज्वेलरीचा फोटो अपलोड करा। माझं हे नेकलेस आहे, हे महाराष्ट्रीयन ठुशी आहे, तर हा नेकलेस या प्रकारात मोडतो म्हणून आपण इथं नेकलेस सिलेक्ट करत आहोत। आता इथे तुम्ही बघू शकता काही प्रीसेट मॉडेल्स आहेत। आता इथे आपल्याला पोझिशन सिलेक्ट करायचे आहे। ठुशी हा गळ्याबरोबरचा प्रकार आहे, त्यामुळे आपण हा सिलेक्ट करत आहोत। आता हा सिलेक्ट केल्यानंतर ब्रश आहे इथे आपल्याला दिसतंय, तिथे ब्रशने आपल्याला मार्क करायचा आहे तो एरिया आणि कन्फर्म करायचा आहे। त्यानंतर आपण जनरेट बटनवरती क्लिक करणार आहोत। यासाठी आपल्याला 2 क्रेडिट लागतील आणि बघा हा रिझल्ट किती सुंदर आहे ना। आता हा फोटो आपण डाउनलोड करू शकतो। यासाठी आपण डाउनलोड बटनवरती क्लिक करणार आहोत आणि त्यानंतर आपण सिलेक्ट करत आहोत PNG किंवा JPG फॉर्मॅट तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि त्यानंतर ही इमेज आपण डाउनलोड करू शकतो। तर आता आपण प्रीसेट मॉडेल सोबत फोटोग्राफी केली। आता आपण कस्टम मॉडेल सोबत फोटोग्राफी करूया। कस्टम मॉडेल म्हणजे आपण तयार केलेली मॉडेल। एआय मॉडेल कसा तयार करायचा हे मी माझ्या चॅनलवरती अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तेही तुम्ही पहा, म्हणजे तुम्हाला मॉडेल कसा तयार करतात तेही कळेल। आता आपण कस्टम मॉडेल फोटोग्राफी करूया। तर बघा इथे कस्टमवरती क्लिक करायचं आहे, त्यानंतर ज्वेलरी प्रकार निवडायचे आहे। पुन्हा आपण कस्टमवरती जाऊन तुमच्या मॉडेलचा फोटो अपलोड करणार आहोत। तर आता आपण क्रिएट या बटनवरती क्लिक करणार आहोत। त्यानंतर ज्वेलरीची जागा निवडायची आहे। आता ठुशी म्हणजेच नेकलेस गळ्याच्या भोवती येणार, तर आपण गळ्याला ब्रशने मार्क करूया। इथे ब्रशचा साईज देखील बदलता येतो किंवा इथून ऑटो सिलेक्ट देखील करता येतं। हे झालं की कन्फर्म करूया। त्यानंतर मध्यभागी ज्वेलरीचा फोटो अपलोड करूया आणि जनरेट वरती क्लिक करायचं आहे। आता पहा इथं हे काही मिनिटातच झालेलं आहे। आता ही इमेज डाउनलोड करून तुम्ही तुमच्या ज्वेलरी प्रमोशनसाठी ही इमेज वापरू शकता। आहे की नाही कमाल इमेज? तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।